मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी तुळस असते. काही जणांच्या घरी तुळशी असतील म्हणजेच काय, तुळशीची एकापेक्षा जास्त झाडं असतील. या तुळशीच्या वेगवेगळ्या जाती आहेत. तर वास्तूनुसार आपल्याला आपल्या घरी नक्की कोणती तुळस लावायची आहे किंवा तुळशीच्या ज्या काही जाती आहेत त्या तुळशीचे आपल्याला काय फायदे होतात हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगेल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला तुळशीचे काय उपयोग करून घेता येतील हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत ऐकायला मिळेल. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. तुम्हाला जर अशाच प्रकारचे धार्मिक, आध्यात्मिक आणि वेगवेगळ्या सणावारांचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तुम्ही आजच आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला एक लाईक तुम्ही नक्की करा. यामुळे काय होतं, आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला सुद्धा हे व्हिडिओ बघितल्यामुळे नक्कीच थोडा का होईना फायदा होत असेल. त्यामुळे आपण एकमेकांना सहकार्य करूया. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर ही माहिती उपयोगाची वाटली तर तुम्ही ती जास्तीत जास्त शेअरसुद्धा करू शकता. यामुळे काय होईल, तुमच्याप्रमाणेच बऱ्याच जणांना या व्हिडिओतील माहितीचा फायदा होऊ शकेल. मंडळी, आपल्याकडे एकापेक्षा जास्त तुळशी असतील तर एक तुळशीचं झाड आपण पूजेसाठी वापरतो. म्हणजेच काय, त्या तुळशीला एखाद्या कुंडीमध्ये लावतो किंवा बरेच जण तुळस डायरेक्ट बनवून घेतात. म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आजकाल तुळस ठेवण्याची जागा आहे ती बनवून घेतली जाते, बांधून घेतली जाते आणि त्यावर आकर्षक कुंडीमध्ये आपण तुळशीचं रोप लावतो. दररोज त्या तुळशीची मनोभावे पूजा केली जाते. संध्याकाळी आणि सकाळी म्हणजे दोन्ही वेळेस किंवा काहीजण फक्त संध्याकाळी तुपाचा दिवा तुळशीजवळ लावतात. सकाळी फक्त तुळशीला पाणी घालून तिची हळदी कुंकू लावून पूजा करण्याची पद्धत आहे. तर पूजा करण्याच्या पद्धतीमध्ये हा थोडाफार बदल असू शकतो. तर तुळशीचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये कोणती तुळस वास्तूनुसार आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे आणि बाकी तुळशीचं आपण काय करायचं किंवा एकापेक्षा जास्त तुळशीची झाडं आपल्याकडे असतील तर त्याचं काय करायचं हे आपण एक एक करून समजून घेऊ. मंडळी, ज्याच्या घराच्या अंगणामध्ये, परसबागेमध्ये किंवा जागा नसेल तर घराच्या खिडकीमध्ये किंवा घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये तुळशीचं झाड जर लावलेलं असेल आणि त्या तुळशीची मनोभावे पूजा होत असेल तर त्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि संपत्तीची कधीही कमतरता नसते. म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ही तुळस रामा ठेवावी की श्यामा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, रामा आणि श्यामा म्हणजे काय हो? तर बघा, रामा आणि श्यामा या तुळशीच्या जाती आहेत किंवा तुळशीची नावं आहेत. तर ज्या तुळशीची पानं जास्त गर्द असतात, जास्त डार्क हिरवा रंग ज्या तुळशीच्या झाडाच्या पानांना असतो तर ती असते श्यामा तुळस. थोडक्यात काय, त्या पानांना किंवा त्या तुळशीला जास्त गर्द रंग लाभल्यामुळे या तुळशीची पानं तुम्हाला थोडीशी जांभळी किंवा जसा वांग्याचा रंग असतो तशी दिसत असेल तर ती तुळस असते श्यामा तुळस. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, आपले जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचा रंगसुद्धा सावळा आहे. विठ्ठलालासुद्धा सावळा रंग आहे. तर या श्रीकृष्णांच्या किंवा विठ्ठलाच्या नावावरूनच या तुळशीला श्यामा तुळस हे नाव मिळालेलं आहे. मंडळी, घरामध्ये तुळशीचं रोप लावल्यामुळे सुखसमृद्धी येते हे तुम्हाला पहिल्यापासून माहिती असेल. ज्यांना माहिती नसेल त्यांना या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं तर ते माहितीसुद्धा झालं असेल. शास्त्रामध्ये तुळशीचं रोप अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. आपण एक जरी तुळशीचं रोप लावलं तर त्या तुळशीला काही दिवसांनी मंजिरी येतील. म्हणजे जसजसं तुळशीचं वय वाढत जातं तसतसं तुळशीची पानं कमी आणि तुळशीच्या मंजिरी आपल्याला जास्त दिसायला लागतात. तर या तुळशीच्या मंजिरी चांगल्या वाळल्या की थोड्याशा आपण हातावर चुरगळून जर इतरत्र म्हणजे आपल्याकडे अजून जागा असेल किंवा बाकी कुंड्यांमध्ये किंवा जिथे जागा असेल तिथे आपण मातीमध्ये या मंजिरी चुरगळून टाकल्या तर आपल्याला एकाच तुळशीपासून अनेक रोपं तयार करता येऊ शकतात. बऱ्याच वेळा काय होतं, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी सणवार असतात, व्रतवैकल्य असतात आणि त्यामध्ये सुद्धा तुळशीचे काही विशेष नियम आहेत की त्या दिवशी आपल्याला तुळशीला हात लावायचा नसतो किंवा तुळशीच्या मंजिरी, पानं यापैकी काहीच तोडायचं नसतं आणि आपल्याला तुळशीच्या पानांचा उपयोग तर पूजेमध्ये करायचा असतो.
त्यामुळे एकापेक्षा जास्त तुळशी आपल्याकडे असतील तर पूजेच्या तुळशीला हात न लावता आपण तिच्यापुरते ते नियम पाळू शकतो आणि जे अनेक तुळशीचे रोपं म्हणजे एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपं आपल्याकडे तयार झालेले असतील तर त्या तुळशीची पानं तोडून आपण ती पूजेसाठी वापरू शकतो किंवा आपल्याला काही आयुर्वेदिक गोष्टींमध्ये या तुळशींचा वापर करायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला करता येऊ शकतो। म्हणजे पूजेची तुळस वगळता बाकी तुळशीची पानं तोडायला कुठलंही बंधन तुम्हाला नाही आहे। यामध्ये तुम्हाला फक्त एकाच महत्त्वाच्या नियमाचं पालन करावं लागेल, ते म्हणजे तुमच्याकडे एक तुळस असो किंवा एकापेक्षा जास्त, तुम्हाला सूर्यास्तानंतर कोणत्याही तुळशीला हात लावायचा नाही आहे। तसं बघायला गेलं तर सूर्यास्तानंतर कोणत्याही झाडाची पानं आपल्याला तोडायची नसतात, त्याला स्पर्श करायचा नसतो। झाडाची पानं, फुलं, फळं ही त्या झाडाची मुलं बाळं असतात। जसं आईला आपलं बाळ, आपलं मूल, मुलगा, मुलगी काही पण असो तर ते प्रिय असतं, त्याच पद्धतीने झाडाला सुद्धा त्याची मुलं बाळं, त्याची मुळं अतिशय प्रिय असतात। त्यामुळे सूर्यास्तानंतर आपण कोणत्याही झाडाला हात लावायचा नसतो। तुम्ही जर तुळशीची एकापेक्षा जास्त रोपं तयार केलीत आणि तुम्हाला जर काही रोपांची गरज नसेल तर वर्षभरामध्ये बऱ्याच प्रकारची व्रतवैकल्य आपण करत असतो किंवा मग हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात। अजून बऱ्याच वेळा आपण आपल्या घरी सौभाग्यवती महिलांना किंवा कुमारिकांना बोलवत असतो, तर त्यांना काय वाण द्यावं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो। तर त्यांना भेट म्हणून तुम्ही तुळशीची तयार केलेली रोपं देऊ शकतात, जेणेकरून बऱ्याच जणींच्या घरी तुळस टिकत नाही किंवा तुळस वारंवार वाळून जाते। मग त्यांनी नर्सरीतून किंवा इतर कुठून तुळशीची रोपं आणण्यापेक्षा तुमच्याकडे जर ती असतील तर तुम्ही ती एकमेकींना भेट म्हणून दिली तर प्रत्येकाच्या अंगणात एक डेरेदार तुळस नक्कीच फुलून येईल। आत्ताच मी तुम्हाला तुळशीबाबत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या मला तुमच्याशी शेअर करणं महत्त्वाचं वाटलं म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं। आता आपण मूळ विषयाकडे वळूया। तुळशीचे अनेक प्रकार आहेत, यापैकी रामा आणि श्यामा तुळस आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। वास्तूसाठी कोणती तुळस योग्य, ती कशी ओळखायची, त्यामुळे होणारे लाभ कोणते ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। हिंदू धर्मामध्ये तुळशीला सर्वात पवित्र मानलं जातं। असं म्हणतात की ज्याच्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि संपत्तीची कमतरता नसते। घराच्या उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावणं अतिशय शुभ मानलं जातं, पण ती तुळस कोणत्या प्रकारची लावावी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। रामा तुळशी, श्यामा तुळशी, वन तुळशी, ज्याला लिंबू तुळशी आणि पांढरी तुळशी असंही म्हणतात। बहुतेक घरांमध्ये रामा आणि श्यामा तुळशी दिसतात, तर त्यातला फरक आपल्याला समजावून घ्यायचा आहे। ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही घरामध्ये कोणतीही तुळस लावू शकता। यामध्ये रामाच तुळस पाहिजे किंवा श्यामाच तुळस पाहिजे, रामा तुळस शुभ, श्यामा तुळस अशुभ किंवा श्यामा तुळस शुभ, रामा तुळस अशुभ असं काही नाही आहे किंवा यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये ठेवू नका। दोन्हीपैकी कोणतीही तुळस तुम्ही तुमच्या घरी पूजेसाठी लावू शकता किंवा आयुर्वेदिक उपयोगासाठी किंवा औषधी वनस्पती म्हणून तुम्ही एकापेक्षा जास्त तुळशी तुमच्या घरी ठेवत असाल तर काहीही हरकत नाही आहे। तुळशीची योग्य पद्धतीने लागवड करून तुम्ही राम किंवा श्याम तुळस म्हणजे रामा आणि श्यामा तुळस यांची पूजा करू शकता। तुम्हाला एकाच कुंडीमध्ये 2 तुळस लावायच्या असतील म्हणजे रामा आणि श्यामा तुळस तुम्हाला एकाच कुंडीमध्ये लावायच्या असतील तर तुम्ही तसंही केलं तरी काही वावगं ठरणार नाही। तुळशीला आपण हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया असंही म्हणतो, त्यामुळे पूजेच्या दृष्टिकोनामधून श्यामा तुळशीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे। ज्यांना रामा तुळस मिळाली जी अतिशय हिरवीगार असते म्हणजे जिच्या कडेने तुम्हाला जांभळी जी रेषा असते किंवा जशी आपली मेथीची भाजी आपण बघतो तर आपण लाल कोराची भाजी म्हणतो, तर त्या मेथीच्या भाजीला कडेने कसं तुम्हाला लाल किंवा थोडंसं गुलाबी रंगाचं एक आवरण दिसेल किंवा त्याचे जे कोपरे आहेत ते तुम्हाला लाल गुलाबी दिसतील। त्याच पद्धतीने आपण श्यामा तुळस बघितली तर श्यामा तुळशीच्या पानांच्या कडेने किंवा तिचं जर तुम्ही खोड बघितलं तर ते सुद्धा तुम्हाला थोडंसं जांभळ्या रंगाचं दिसून येईल। तर याच्या तुलनेमध्ये रामा तुळस जी असते तर ती तुम्हाला पूर्ण हिरवीगार दिसते। तर हेच चिन्ह आहे रामा तुळस ओळखण्याचं की जी हिरवीगार असते
ती असते रामा तुळस आणि जी जास्त हिरवीगार असल्यामुळे जिचा रंग तुम्हाला काहीसा जांभळा बघायला मिळतो तर ती असते श्यामा तुळस. आता तुळशीचं रोप जे आहे ते कोणत्या दिशेला लावायचं हे मी तुम्हाला सांगते. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. थोडक्यात काय, तुळस ही दिसायला जरी आपल्याला वनस्पती दिसत असेल तरी पण ती माता लक्ष्मीचं रूप आहे. श्रीहरींची पत्नी माता लक्ष्मी, म्हणूनच आपण तुळशीला हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया म्हणतो, जी भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत जवळची आहे, प्रिय आहे. म्हणूनच जिथे श्रीहरी विष्णू तिथे माता लक्ष्मी. आणि पूजेसाठी सुद्धा या तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या वस्तूंचा भरपूर उपयोग होतो. खास करून भगवान श्रीहरी विष्णूंची जी काही रूपं आहेत त्यामध्ये आपण तुळशीचा वापर जास्तीत जास्त करतो. त्यांची जपमाळसुद्धा आपण तुळशीची माळच तिथे वापरतो. तर यामध्ये सुद्धा तुळशीच्या माळेचा वापर तुम्हाला जास्त दिसून येईल. आता ज्यांना ज्यांना उत्तर दिशेला तुळशीचं रोप लावणं शक्य होणार नाही तर त्यांनी कुठेही तुळशीचं रोप ठेवलं तरीसुद्धा चालेल. फक्त मला तुम्हाला इथे एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही तुमचं तुळशीचं रोप अशा ठिकाणी लावा किंवा तुम्ही जर तुळस बांधून घेत असाल आणि त्यावर तुमची तुळशीची कुंडी तुम्ही ठेवणार असाल तर पूजा करताना एकतर तुमचं तोंड पूर्वेला गेलं पाहिजे किंवा पश्चिमेला गेलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ते तुळशीचं रोप लावा. किंवा मग पूजा करताना तुमचं तोंड उत्तरेला गेलं तरीसुद्धा चालेल. फक्त दक्षिणेला ते जाता कामा नये असं मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. दक्षिण दिशा पूजेसाठी शुभ मानली जात नाही. जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, श्यामा तुळशीचा रंग किंचितसा जांभळा असतो किंवा जास्त गर्द हिरवा रंग तिला प्राप्त झाल्यामुळे तिचा रंग आपल्याला काहीसा जांभळासुद्धा दिसून येतो. तुळशीची पानं म्हणजे जी श्यामा तुळस असते ती आपल्याला जास्त काळपट रंगाची दिसून येतात. श्यामा तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळे पूजेपेक्षा आयुर्वेदामध्ये श्यामा तुळशीचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. या उलट जी रामा तुळस असते, जी दिसायला आपल्याला हिरवीगार दिसते, तर तीसुद्धा औषधी असते, पण तिचा वापर पूजेमध्ये जास्त केला जातो. तुमच्याकडे रामा तुळस आहे की श्यामा तुळस मला कमेंट्स करून नक्की कळवा. आता तुळशीचे काही चमत्कारिक उपाय मी तुम्हाला सांगते, ज्याला आपण प्रभावी उपाय किंवा महत्त्वपूर्ण उपायसुद्धा म्हणू शकतो. तुळशीचा असा एकही भाग नाही की ज्याचा काहीच उपयोग नाही. अगदी तुळशीच्या शेंड्यापासून बुडखापर्यंत, म्हणजेच काय, तुळशीच्या मंजिरींपासून मुळापर्यंत तुळशीचे खूप उपयोग आहे. म्हणजे तिचा प्रत्येक भाग प्रत्येक कामासाठी किंवा पूजा अर्चा असो किंवा आयुर्वेदिक उपचार असो किंवा म्हणजे कोणतंही काम असो ज्यामध्ये आपल्याला तुळशीचा वापर करायचा आहे, तर तुळशीचा प्रत्येक भाग उपयोगात येतो. कोणताही भाग असा नाही की जो आपण फेकून द्यायचा आहे किंवा हा काही कामाचा नाही. तर अशी ही सर्व गुणसंपन्न तुळशी आहे. जेव्हा तुमची तुळस सुकते किंवा तुम्ही तुमची तुळस जिथे लावलेली असेल तर तिथे तुम्हाला तुळशीची काही सुकलेली पानं दिसतील तर ती अजिबात फेकून देऊ नका. त्याऐवजी ती तुळशीची पानं तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून ठेवा आणि तिची छोटीशी पुरचुंडी म्हणजेच काय गाठोडं बांधून ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. किंवा तशीच तुळशीची सुकलेली पानं किंवा कधीकधी काय होतं, बऱ्याच गोष्टींमुळे तुळशीची हिरवी पानंसुद्धा गळून पडतात. तर अशा वेळेस ती तुळशीची पानं तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता. यामध्ये रामा तुळस किंवा श्यामा तुळस कोणतीही तुळस असेल तर तिची पानं तुम्हाला चालणार आहे हा उपाय करण्यासाठी. यामुळे माता लक्ष्मी सदैव तुमच्या सोबत राहते आणि तिची कृपा तुम्हाला प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रामध्ये हा जो उपाय आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे. बऱ्याच गृहिणी आपल्या पिठाच्या डब्यामध्ये, म्हणजे आपण दररोज पोळी भाकरी चपाती करण्यासाठी जे काही पीठ वापरतो त्यामध्ये तुळशीची पानं आवर्जून ठेवतात, जेणेकरून देवी अन्नपूर्णेबरोबरच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरामध्ये किंवा आपलं जे काही स्वयंपाकघर आहे तिथे कायम राहावा यासाठी हा उपाय करत असतात. बऱ्याच गृहिणी अशासुद्धा आहेत की ज्या आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये कुठेही तुळशीचं झाड पूजेसाठी लावलेलं असेल तर तिला त्यांची सखी मानतात, मैत्रीण मानतात. त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना असतात त्या
तुळशीसोबत शेअर करत असतात. बऱ्याच जणींना मैत्रिणी नसतात किंवा काही स्त्रिया अशा असतात की त्यांना आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या इतर कुणाला सांगू वाटत नाही, तर त्या तुळशीला आपल्या भावना नेहमी सांगत असतात. आणि बऱ्याच गृहिणी अशासुद्धा आहे की तुळशीला सखी, मैत्रीण किंवा जवळची व्यक्ती मानल्यामुळे जेव्हा त्या प्रवासासाठी किंवा 4-2 दिवसासाठी गावी जातात तर तुळशीला सांगून जातात की हे तुळशी माता, तू माझ्या घरावर लक्ष ठेव. तर इतकं तुळशीचं आणि गृहिणींचं नातं जवळचं आहे. त्यामुळे प्रत्येक गृहिणी अगदी मनोभावे सौभाग्यप्राप्तीसाठी म्हणा किंवा आपल्या लेकराबाळांच्या सुखासाठी म्हणा तुळशीची पूजा करत असतात. मंडळी, जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तुळशीचा प्रत्येक भाग खूप उपयोगाला येतो. समजा आपली तुळस जी आहे ती जास्त दिवसाची झाली तर काय होतं, तुळशीची पानं कमी आणि तुळशीच्या काड्या किंवा मंजिरी आपल्याला जास्त दिसायला लागतात. अशा वेळेस आपण काय करतो की आता आपण तुळशीचं नवीन रोप लावलं पाहिजे हा निर्णय घेतो. तर मग या आधी लावलेल्या किंवा थोड्याशा जास्त वाढलेल्या किंवा फक्त आता तिचं खोडच दिसते, मंजिरीच दिसते, अशा तुळशीचं काय करावं हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतो. तर तुम्हाला जर या तुळशीचा काहीही वापर करायचा नसेल तर हे तुळशीचं झाड तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या जिथे ते कोणी ओलांडायला जाणार नाही किंवा कुणाचा पाय तिथे पडणार नाही. तर हा एक सोपा उपाय पहिला होऊ शकतो किंवा तिचं जे काही विसर्जन आहे ते अगदी योग्य पद्धतीने व्हावं, तर हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. पण तुम्हाला असं वाटत असेल की आपण या तुळशीचा सुद्धा काहीतरी वापर करायला हवा, तर तुम्ही काय करायचं, तुळशीच्या तुम्हाला जितक्या काही छोट्या छोट्या काड्या काढता येतील तर त्या तुम्ही काढून घेऊ शकता. आता नवीन तुळस लावायची म्हटलं की आपण जुनी तुळस जी आहे ती उपटून घेणार. त्यामुळे तुम्ही कात्रीच्या मदतीने म्हणा किंवा दुसऱ्या कशाच्याही मदतीने का होईना किंवा मग हाताने तुम्हाला छोट्या छोट्या म्हणजे आपल्या बोटाच्या लांबीच्या काड्या तयार करता येणार असतील तर तशाही तुम्ही करून ठेवू शकता. आणि यानंतर तुम्हाला या तुळशीच्या काड्यांचा वापर दररोज संध्याकाळी प्रदोष काळात तिचं ज्वलन करण्यासाठी किंवा एक भगवान शिवशंकरांसाठी किंवा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी किंवा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक वातावरण राहण्यासाठी सुद्धा या तुळशीच्या काड्यांचा वापर करता येऊ शकतो. तर ते कसं, जेव्हा तुम्ही तुळशीच्या अशा छोट्या छोट्या काड्या तयार करून ठेवतात तर या काड्या म्हणजे दररोज, आता जास्त काड्या समजा तुमच्याकडे आहे तर दररोज तुम्ही 5-5 काड्यांचा एक बंच किंवा संच ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, तर त्या काड्या एकत्रित घेऊ शकतो. या काड्यांच्यावरून तुम्हाला कापूस गुंडाळायचा आहे आणि कापूस गुंडाळल्यामुळे काय होईल, तुम्हाला व्यवस्थितपणे या काड्या पकडता येतील. आणि या कापसावर जर तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप टाकलं आणि पंतीमध्ये जर ठेवलं तर या ज्या काड्या आहेत त्या तुम्ही प्रज्वलित करून देऊ शकता आणि याचा खूप चांगला फायदा तुमच्या घरादारासाठी, तुमच्या कुटुंबासाठी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने दररोज थोड्या थोड्या करून तुम्ही या तुळशीचा वापर करू शकतो. मंजिरी असतील तर त्या तुम्ही सांभाळून ठेवू शकता. आता तुम्हाला माहिती आहे की त्रिपुरारी पौर्णिमेशिवाय इतर कोणत्याही दिवशी आपण शिवलिंगावर तुळस वाहू शकत नाही, पण तुळशीच्या ज्या काही मंजिरी आहे त्या मात्र आपण शिवलिंगावर कधीही वाहू शकतो. तर तुळशीच्या मंजिरींचा वापर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये करता येऊ शकतो. तुळशीची पानं मात्र त्रिपुरारी पौर्णिमेशिवाय इतर कोणत्याही दिवशी म्हणजे एकतर वैकुंठ चतुर्दशी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा. आता वैकुंठ चतुर्दशी जी आहे ती हरी आणि हर यांची भेट असते, भेटीचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी तुळस शिवपूजनामध्ये चालते, पण बाकी वेळेस चालत नाही. तर पूजेमध्ये आपल्याला या तुळशीच्या मंजिरींचा वापर करता येईल. भलेही त्या मंजिरी ओल्या असतील किंवा वाळलेल्या असतील हरकत नाही. तर तुळशीच्या मंजिरीसुद्धा तुम्ही सांभाळून ठेवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला शिवपूजनासाठी बेलाची पानं उपलब्ध होत नाही, तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही शिवपूजनामध्ये तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्या तरीसुद्धा चालतील. पण या मंजिरी तोडत असताना त्यामध्ये तुळशीचं पान अजिबात आलं नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुळशीच्या मंजिरीसुद्धा तुम्हाला वापरात येऊ शकतात. आणि तुळशीची जी काही मुळं असतात, जेव्हा तुळशीचं एक मोठं
झाड किंवा रोप ज्याला आपण म्हणू शकतो ते तुम्ही उपटलं आणि आता या मुळांचा वापर काय करावा असा तुम्हाला प्रश्न पडत असेल, तर ही जी मुळं आहेत ती जर तुम्ही स्वच्छ धुवून घेतली आणि आपल्याकडे जो पाटा वरवंटा असतो किंवा काही का होईना एखादं दगडी साहित्य जसं की उखळ असू शकतं किंवा काही का होईना म्हणजे थोडंसं उघळायला सोपं होईल किंवा काही वेळेस आपल्याकडे चंदन वगैरे उघळण्यासाठी एखादा दगडी पोळपाटसुद्धा असतो, तर ते जे मूळ आहे तुळशीचं ते जर तुम्ही जास्त वेळ त्या दगडावर घासलं तर तुम्हाला छानपैकी हरिचंदनसुद्धा मिळू शकतं. म्हणजेच काय, उगाळल्यानंतर त्या मुळातून जे काही निघतं तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद मिक्स केली तर त्याचाच टिळा तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा त्यांची जी काही रूपं आहेत त्यांना लावण्यासाठी करता येऊ शकतो. म्हणजे उगाळल्यानंतर तुम्ही ते चंदन एखाद्या डबीमध्ये भरून घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये हळद किंवा तुमच्याकडे असलेली रेडीमेड चंदन पावडर मिक्स करून घेऊ शकता. गरज नसेल तर त्याचा रंग तुम्हाला कसा दिसेल माहिती आहे का, आपल्याकडे देवांना गंध म्हणून लावण्यासाठी जी गंधगोळी असते जिचा रंग आपल्याला थोडासा मातकट दिसतो, अगदी त्याच पद्धतीचं तुम्हाला हे हरिचंदन मिळेल. तर अशा पद्धतीने या तुळशीच्या मुळांचा सुद्धा वापर करता येऊ शकतो. आता वैवाहिक अडचणी ज्यांना आहेत तर त्यांच्यावर उपाय म्हणून तुळशी कशी फायदेशीर ठरू शकते हे मी तुम्हाला सांगते. जर कुणाच्याही लग्नामध्ये काही अडथळे येत असतील किंवा काही जणांचं लग्न होऊनसुद्धा काही अडचणी तयार झालेल्या असतील तर त्यांनी तुळशीच्या मंजिरी दुधामध्ये मिक्स करायच्या आहे आणि त्या तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत. म्हणजेच काय, तुम्ही शिवलिंगावर जे काही दूध अर्पण करता तर ते दूध उकळवलेलं नसलं पाहिजे किंवा फ्रीजमधलं नसलेलं पाहिजे. तर तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये तुळशीच्या मंजिरी टाकायच्या आहे आणि ते तुळशीच्या मंजिरी मिक्स केलेलं दूध म्हणजे मंजिरींसह ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या घरी शिवलिंग असेल तर घरीही करू शकता किंवा मंदिरात जाऊन करायचा असेल तर मंदिरात जाऊनसुद्धा करू शकता. असं केल्यामुळे काय होईल, तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील आणि ज्यांचा विवाह जमण्यासाठी उशीर होत आहे किंवा भरपूर स्थळं पाहिली अजून एकही सुयोग्य वर किंवा वधू तुम्हाला किंवा तुमच्या मुलाबाळांना मिळालेली नसेल तर हा उपाय केल्यामुळे त्यांचा विवाहसुद्धा लवकर जमेल. नक्की करा हा उपाय. आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मीपूजेच्या दरम्यान तुळशीच्या मंजिरी तुम्हाला देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे. म्हणजेच काय, जशी आपण फुलं वाहतो त्याच पद्धतीने शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजनामध्ये तुम्ही तुळशीच्या मंजिरी वाहिल्या तर ते अतिशय शुभ मानलं जातं आणि असं म्हटलं जातं की हा उपाय केल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आर्थिक अडचणी दूर करण्याचा तुम्हाला मार्गसुद्धा मिळू शकतो. नक्की तुम्हाला जर ही समस्या असेल किंवा आर्थिक परिस्थितीतून जर म्हणजे खडतर तुमची परिस्थिती असेल, बऱ्याच जणांना आर्थिक परिस्थितीमुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या करणं राहून जातं, तर नक्की तुम्हाला हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. ज्यांच्या व्यवसायामध्ये अडचणी येत आहे, म्हणजे व्यवसाय काहीतरी उभारलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नसेल किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती साधायची असेल तर 11 तुळशीची पानं घ्यायची, देठासह पानं तुम्हाला घ्यायची आहे आणि या तुळशीच्या पानांवर तुम्हाला श्री हे अक्षर लिहायचं आहे. तर तुम्ही लाल पेनाने सुद्धा हे अक्षर लिहू शकता, कारण तुम्हाला माहिती असेल की तुळशीच्या पानांवर बारीक अशी लव असते, तर आपल्याला एखाद्या गंधाने वगैरे लिहिणं शक्य होणार नाही. तुम्हाला जर शक्य होणार असेल तर तुम्ही हळदीच्या गंधाने किंवा कुंकवाच्या गंधाने ते लिहू शकता आणि ते जमलं नाही तर लाल पेनाने तुम्ही तुळशीच्या पानांवर श्री हे अक्षर लिहायचं आहे. लक्षात ठेवा, 11 पानांवर तुम्हाला श्री हे अक्षर लिहायचं आहे आणि गुरुवारच्या दिवशी ही 11 पानं तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा त्यांची जी काही रूपं आहेत, समजा भगवान श्रीहरी विठ्ठल असतील, श्रीकृष्ण असतील तर त्यांच्या चरणी तुम्हाला ती अर्पण करायची आहे. दिवाबत्ती लावून त्यांना नमस्कार तुम्हाला करायचा आहे. यामुळे काय होईल, तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल, तुमची व्यावसायिक प्रगती होईल आणि तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नोकरीचा मार्गसुद्धा खुला होईल. तर इतकी ही तुळशी गुणवान आहे, सर्वगुण संपन्न आहे. तिचे फायदे किती
सांगू तितके कमी आहेत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी रामा तुळशी, श्यामा तुळशी यातला फरक समजावून सांगितला. कोणती तुळशी पूजेसाठी योग्य आहे हे सुद्धा सांगितलं. कोणत्या दिशेला तुळशी लावायची हेही सांगितलं. आणि तुळशीच्या प्रत्येक भागाचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तुळशीचे काय काय ज्योतिषशास्त्रीय उपाय आहेत हे सुद्धा सांगितलं. तर मी अपेक्षा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल. यातली माहिती तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.